वेगवेगळ्या समाज माध्यमांवर इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल यावर ग्रुप स्थापन करून त्यामधून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अशा सराईत गुन्हेगारांवर यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानंतर 13 सराईत गुन्ह्यांवर कारवाई करण्यात आली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामुळे ही कारवाई झाल्यानंतर यवतमाळमधील टोळी युद्ध पुन्हा सक्रिय झाली का असा प्रश्न निर्माण होते। दरम्यान माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी खुद यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। साहेब, काय सांगाल तुम्ही? आज 13 सराईत गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे, ही कारवाई कशी केली आणि तुम्हाला याची माहिती कशी मिळाली? येस, आमच्या सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने जो सोशल मीडिया खास करून इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकमध्ये जो सराई गुन्हेगार काही ग्रुप्स बनवून त्याच्यामध्ये आक्षेपार्ह व्हिडिओज, फोटोज और थोडा दादागिरीसारखा व्हिडिओज बनवून ते बडखवणी करतात। म्हणजे आम्ही दादा आहे म्हणून दाखवण्यासाठी अशा व्हिडिओज पाठवतात। तसा लोकांना आम्ही नजर ठेवून ते लोकांना आयडेंटिफाय करून त्या लोकांना बोलवून त्यांच्यावर एक कारवाई करून त्यांच्या इंट्रागेशन फॉर्म पण भरण्यात आलेला आहे। आणि अशा करणं खूप कायद्याच्या अनुसार ते गुन्हा आहे, त्यांना क्लिअरली मार्गदर्शन पण केलेलं आहे। नक्कीच आपण बघतोय की यवतमाळची गुन्हेगारी काही लपून राहिलेली नाही आहे। यवतमाळची गुन्हेगारी उघड आहे, पण मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे सध्या गुन्हेगारी आतमधून धुसफूस सुरू असते। मात्र अशा सध्या आता सण उत्सवच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करून त्यातून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचं काम सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक करत आहे। त्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कशा प्रकारे आणखी पोलीस विभागाकडून लक्ष ठेवल्या जाणार आहे? कशा पद्धतीनं तुम्ही अशा लोकांना आळा घालणार आहे? आपल्याकडे मोठा सायबर पोलीस स्टेशनची टीम आहे। आम्ही नेहमी सोशल मीडियावर काय पोस्ट टाकतात, कोणते गुन्हेगार काय करतात त्याच्यावर पण आपल्या लक्षात आहे। कोणी अशा प्रवृत्ती केली की आम्ही दादा आहे, आम्ही गुंडा आहे आणि लोकांमध्ये थोडं दहशत निर्माण करण्यासाठी पण प्रयत्न केले, त्यांना आम्ही सोडणार नाही आहे। नक्की स्ट्रिक्टली कारवाई करणार आहे। आणि जो आम नागरिक आहे त्यांना पण माझी विनंती आहे, अशा लोकांच्या रिलेटेड तुमच्याकडे काही माहिती आले नक्की तुम्ही आमच्या SP ऑफिसला और सायबर पोलीस स्टेशनला और LCBला पण तुम्ही माहिती दिली तरी आम्हाला पण थोडं आसान होईल। आम्ही नक्की कारवाई करणार आहे। थँक्यू। नक्कीच आपण बघतोय की सध्या यवतमाळ पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। समाज माध्यमांचा वापर आपण सकारात्मक साठी केलं पाहिजे, समाज सुधारण्यासाठी केला पाहिजे, हा त्यामागचा खरा हेतू असते। मात्र या माध्यमातून गुन्हेगारी दहशत निर्माण करणे, आक्षेपार्ह लिखाण करणे अशा पद्धतीचं समाज माध्यमांचा वापर केल्यानंतर कशा पद्धतीची कारवाई पोलीस करतात हा यवतमाळमध्ये 13 सराईत गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईतून स्पष्ट होते। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।